नांदेड महानगरपालिकाचा कारभार चव्हाट्यावर, कर वसुलीच्या रकमेवर बिल कलेक्टरचा डल्ला. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका बिल कलेक्टरने नागरिकांकडून वसूल केलेली मालमत्ता कर महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा न करता स्वतःच्या वापरासाठी वळविल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे महानगरपालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय, तर मिळालेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील मालमत्ता धारकांनी आपला थकीत मालमत्ता कर संबंधित बिल कलेक्टरकडे जमा केला होता. या बदल्यात संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांना महानगरपालिकेच्या अधिकृत पावत्या दिल्या. मात्र ताळमेळ घेताना ही रक्कम महानगरपालिकेच्या शासकीय बँक खात्यात जमा झालेली नसल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी विश्वासाने भरलेली कर रक्कम शासकीय खात्यात जमा न करता स्वतःच्या खासगी कामासाठी वापरल्याचा गंभीर आरोप या कर्मचाऱ्यावर आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महानगरपालिकेच्या अंतर्गत नियंत्रण प्रणालीवर तसेच लेखा विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कष्टाचा पैसा कराच्या स्वरूपात भरूनही तो सरकारी तिजोरीत जात नसेल तर दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या घटनेमुळे सिडको भागातील मालमत्ता धारकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. संबंधित दोषी कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे संगनमत आहे का, याचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. अशा आर्थिक अफरातफरीमुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.